नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालप्रमाणे आजही आपण मानसशास्त्र हा टॉपिक कंटिन्यू करतोय. तर काल आपण बघितलं होतं की कशा पद्धतीने अध्ययन वक्राचं काम चालत असतं. त्याच्यानंतर नैसर्गिक चेतक, त्याचबरोबर वेगवेगळ्या अध्यापन पद्धती ज्या आहेत त्यांच्याबद्दल आपण अभ्यास केला होता. अनुवंशासंबंधीचे नियम आपण बघितले होते. परागतीचा नियम बघितला होता. आज आपण परिसर या भागाचा अभ्यास करणार आहोत. परिसर म्हणजे काय, परिसराचा आणि मानसशास्त्राचा काय संबंध आहे, तो इथे आपल्याला समजून घ्यायचा आहे. चला, कोण वाचतंय सुरुवातीचं पेज? वाचतंय कोणी? तर मी वाचू. वाचा वाचा. पीडित मूल मुलाच्या बाबतीत बाह्य परिस्थिती ठीक मॅडम, तुमचा आवाज व्यवस्थित येत नाही. रेंज मध्ये नाही येत का तुम्ही? यांचं रेंज आहे आवाज. सर, वाचा बरं. आहे पूर्ण. हम्म. परिसरामध्ये काय वाच सर? परिसर वाचा ना, परिसर. हा, परिसरामध्ये बाह्य परिस्थिती, कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक तुमचा आवाज गेला मॅडम पुन्हा एकदा. हॅलो हॅलो. दुसरं कोणी वाचतंय का? दुसरं वाचतंय कोणी? माझा आवाज येतोय तुम्हाला? हो सर, मी वाचते. हो सर, येतो. वाचा मॅडम, वाचा. परिसरामध्ये बाह्य परिस्थिती, कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक तसेच आर्थिक यांचा अध्ययनावर साधक बाधक परिणाम होतो. जसे शहरात राहणारे विद्यार्थी व ग्रामीण भागात राहणारे विद्यार्थी. नेक्स्ट, डॉक्टर हेवर्ड व वॅटसन यांनी अनुवंशापेक्षा परिसराला महत्त्व दिले आहे. त्यांनी एकच अनुवंश असणाऱ्या जुळ्या मुलांवर प्रयोग केला. परिसरांमध्ये दोन घटक येतात. नंबर 1 आंतरिक परिसर, नंबर 2 बाह्य परिसर. नेक्स्ट, शिक्षणाच्या माध्यमातून मोबाईलचा आवाज वाढवा मॅडम तुमच्या, कृपया. ओके सर. शिक्षणाच्या माध्यमातून चांगल्या परिसराचा उपयोग करून बालकांचा विकास घडवायचा असतो. सर, आवाज येतोय? आवाज येतोय का सर? येतोय येतोय येतोय. मानसिक प्रक्रिया, अध्ययनाचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले. स्क्रोल करा असले पाहिजे. नेक्स्ट, अध्ययनार्थाचे मन आनंदी व उत्साही असेल तर त्याचा अध्ययनावर चांगला परिणाम होतो. संवेदना, एखादा चेतक दिसला की ज्ञानेंद्रिय उद्दीपित होते व चेतकावर मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचविला जातो व मेंदूला बाहेर काही असण्याची जाणीव होते. बाह्य उद्दीपका संबंधी अगदी प्रथम होणारी मानसिक क्रिया म्हणजे संवेदना. संवेदना ही स्वच्छ आणि निर्मळ असते. संवेदना निर्माण होण्यासाठी बाह्य उद्दीपकाची आवश्यकता असते. नेक्स्ट, संवेदना ही ज्ञानेंद्रियांच्या क्षमतेवर अवलंबून असते.
आपल्या इच्छांवर संवेदना अवलंबून नसते. विविध प्राण्यांच्या संवेदना क्षमता भिन्न असतात. नेक्स्ट टॉपिक अवबोध. संवेदनेला अर्थ लावला की तिचे अवबोधात रूपांतर होते. संवेदनाला अर्थ प्राप्त करून देण्याचे काम मन करते. संवेदना प्लस अर्थ इक्वल्स अवबोध. ज्या क्षणी संवेदनेला अर्थ प्राप्त झाला तेव्हा तो अवबोध होतो. ही प्रक्रिया नेमकी कोठे सुरू झाली व कोठे संपली हे सांगणे अवघड आहे. शुद्ध संवेदनेची अनुभूती बालकांना पाळण्यातील घेता येते. नेक्स्ट टॉपिक अवबोधातील दोष. नंबर 1 इंद्रियक्षम इल्युजन. उद्दीपक अस्पष्ट असले किंवा पार्श्वभूमी बदललेली असली तर ज्ञानेंद्रियाकडून चुकीचा अर्थ लावला जातो. उदाहरणार्थ बाटलीच्या झाकणाला नाणे समजणे, अंधारात पट्ट्याला साप समजणे. नंबर 2 चित्तभ्रम हॅल्युसिनेशन्स. उद्दीपक समोर नसताना आपणास भास होतात. उद्दीपक समोर नसल्यामुळे संवेदना निर्माण होत नाही. मनी अति संवेदनशील अवस्था तसेच विचारापेक्षा भावनेला प्राधान्य देण्याची वृत्ती हे चित्तभ्रमाचे कारण असते. नेक्स्ट चित्तभ्रमात वास्तवता नसते, काल्पनिकता असते. चित्तभ्रम वारंवार होणे चांगले नाही. त्यातून तीव्र स्वरूपाची मानसिक व्याधी निर्माण होऊ शकतात. नेक्स्ट टॉपिक शैक्षणिक महत्व. सर स्क्रोल करा. अध्ययनार्थी पंचेंद्रिया मार्फत ज्ञान ग्रहण करतात. त्यांना ज्ञानेंद्रिया मार्फत विविध अनुभव देणे. नंबर 2 आकृती व पार्श्वभूमी यावर अवबोध अवलंबून असतात. महत्वाचे नियम. सूत्रे ठळक अक्षरात किंवा रंगीत चौकटीत लिहावे. नंबर 3 क्षेत्रफळ, घनफळ, वजने यांची आकलन होण्यासाठी प्रत्यक्ष मोजमाप घेऊन द्यावी. नंबर 4 पूर्वग्रहाचा दोष दूर करून अध्ययन करावे. नंबर 5 ज्ञान देताना समग्र द्यावे. उदाहरणार्थ कविता पूर्ण वाचावी मग भागशः शिकवावी. नंबर 6 शैक्षणिक साहित्य व अध्यापन मांडणी व्यवस्थित करावी. नेक्स्ट टॉपिक प्रतिमा. अध्ययनार्थी घेतलेला अनुभव त्याला मनचक्षु पुढे आणता येणे किंवा समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवाची मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येणे याला प्रतिमा म्हणतात. प्रतिमेचे प्रकार. नंबर 1 दृक प्रतिमा. नंबर 2 श्राव्य प्रतिमा. नंबर 3 गंध प्रतिमा. नंबर 4 रस प्रतिमा. नंबर 5 स्पर्श प्रतिमा. नंबर 6 गती प्रतिमा. नंबर 7 औष्णिक प्रतिमा. प्रतिमेचे वैशिष्ट्य. नंबर 1 पूर्व अनुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. नंबर 2 सर्व प्रतिमा सारख्या तीव्रतेच्या नसतात. नंबर 3 व्यक्ती भिन्नतेवर अवलंबून. नंबर 4 प्रतिमा अस्थिर असतात. नेक्स्ट टॉपिक शैक्षणिक महत्व. विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांनी विविध प्रतिमा निर्माण केल्या पाहिजेत. शब्दांबरोबर चित्रे, प्रतिकृती यांचा वापर करावा. विविध समस्या सोडविताना प्रतिमांचा वापर कसा करावा हे शिकवावे. वेगवेगळ्या प्रतिमा निर्माण करून अधिक अनुभव संपन्न करावे. अवबोध व प्रतिमेतील फरक. नंबर 1 जिवंतपणा. नंबर 2 प्रत्यक्ष अनुभव. नंबर 3 उद्दीपक. नंबर 4 अस्थिरता. नेक्स्ट टॉपिक कल्पना. प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांचा वापर करून एक आगळे वेगळे मानसिक चित्र निर्माण करणे म्हणजे कल्पना. प्रतिमाचा खेळ म्हणजे कल्पना होय. स्क्रोल कर. कल्पनांचे प्रकार. पुनरुत्पादित कल्पना तसे उमटले की त्यास पुन्हा यातील महत्वाचा घटक असतो. उदाहरणार्थ एखादा चित्रपट, शाळेचा पहिला दिवस. रचनात्मक कल्पना. स्क्रोल कर. एक आयोजन करणे. यामध्ये सर्जनशीलता व अनुकरणात्मकता या दोन बाबी असतात. व्यावहारिक कल्पना घर बांधणे, रस्ते, पूल. सौंदर्यनिष्ठ कल्पना चित्रकार, साहित्य. स्वैर कल्पना कोणतेच नियम नसतात. उदाहरणार्थ मोगली प्राणी बोलतात, कार्टून.
अनुकरणात्मक कल्पना, एखादी कथा, चित्रपट, कादंबरी यातील प्रसंगाचा आपल्या मनापटलावर परिणाम होतो व तो आपण अनुभवण्याचा प्रयत्न करणे. नेक्स्ट, कल्पनेचे शैक्षणिक महत्त्व, चित्र काढणे, रंगविणे, मातीच्या वस्तू बनविणे, दिवाळीचे कार्ड बनविणे, किल्ले तयार करणे, पोशाख करणे याद्वारे कल्पना विष्काराची संधी देणे. अभिनय, कला, माध्यमातून विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविणे, स्क्रोल करायचं. थँक्यू मॅडम. थँक्यू सर. बघा, काल आपण साधारणपणे 3 नियम बघितले होते. अनुवंशा संदर्भातले नियम पाहिले होते. त्यामध्ये पहिला पाहिला होता साधारणपणे कुठला नियम पाहिला होता आपण, त्याच्यामध्ये बघितला होता आपण साधर्म्याचा नियम, वैविध्याचा किंवा विविधतेचा नियम आणि परागतीचा नियम आपण बघितला होता. ओके, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे तर याच्यामध्ये 3 नियम आपण पाहिले होते. वैविध्याचा नियम, नंतर पहिला जो नियम पाहिला होता साधर्म्याचा नियम, आणि नंतर जो बघितला तो म्हणजे परागतीचा नियम. हे तीनही नियम आपण अभ्यासले होते. आज सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे परिसर. आता आपल्याला माहिती आहे की मानसशास्त्रामध्ये 2 गोष्टींना अनन्यसाधारण महत्व आहे. एक आहे अनुवंश आणि दुसरा आहे परिसर. आता परिसर काय असतं की परिसर, आवाज येतोय माझा? हो सर. हो सर. पूर्ण येतोय ना व्यवस्थित आवाज? हो सर. हो सर. हा, आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की मानसशास्त्रामध्ये साधारणपणे 2 गोष्टींना विशेष महत्व आहे. एक अनुवंश आणि दुसरा आहे परिसर. आता परिसरामध्ये आपण जर विचार केला तर परिसरामध्ये बाह्य परिस्थिती साधारणपणे कोणती मोडते बघा. एक कौटुंबिक परिस्थिती असते, एक सामाजिक परिस्थिती, धार्मिक आणि आर्थिक, या ज्या वेगळ्या सिच्युएशन्स असतात त्यांचा आपल्या अध्ययनावर साधक बाधक परिणाम होत असतो. आता साधारणपणे आर्थिक परिस्थिती कशी आहे कौटुंबिक, किंवा जो विद्यार्थी शिकतोय त्याची सोसायटी कशी आहे, तो ज्या समाजामध्ये राहतोय किंवा ज्या ठिकाणी त्याचं वास्तव्य आहे तिथला भाग कसा आहे, या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्याच्यावर होत असतो. जसे शहरात राहणारे विद्यार्थी आणि ग्रामीण भागात राहणारे विद्यार्थी. याच्यामध्ये डॉक्टर हेवर्ड आणि डॉक्टर वॅटसन यांनी अनुवंशापेक्षा परिसराला महत्व दिले. म्हणजे परीक्षेला प्रश्न येईल की परिसराला अधिक महत्व कुठल्या शास्त्रज्ञांनी दिलेलं आहे, तर डॉक्टर हेवर्ड अँड वॅटसन यांनी दिलेलं आहे. त्यांनी एकच अनुवंश असणाऱ्या जुळ्या मुलांवर प्रयोग केला. म्हणजे साधारणपणे जुळे मुले जर घेतली आपण, समजा राम आणि श्याम ही 2 जुळे मुले आहेत, सारखी मुलं आहेत, आणि ही जी सारखी मुलं आहेत यांच्यावर एकाला स्लम एरियात ठेवलं, एकाला चांगल्या एरियात ठेवलं. जसं एक चित्रपट येऊन गेलाय स्लम डॉग मिलेनियर नावाचा चित्रपट, तर त्या चित्रपटामध्ये सुद्धा तुम्हाला बघायला मिळतं की कशा पद्धतीने स्लम डॉग मिलेनियर चित्रपटामध्ये ज्याला थोडी काय म्हणतात त्याला, एक ज्ञानाची पार्श्वभूमी मिळते, तो मुलगा पुढे जाऊन केबीसी सारखा गेम खेळतो, आणि एक मुलगा मात्र कुठेतरी गुंडगिरीच्या मागे लागतो किंवा एक चुकीच्या सवयींच्या मागे लागतो. म्हणजे हे जे सांगायचं आहे वॅटसन आणि हेवर्डला, तर ते या पद्धतीने सांगायचं आहे की एकाच अनुवंश असणाऱ्या 2 जुळ्यांवर त्यांनी प्रयोग केला होता. परिसरामध्ये 2 घटक येतात, एक आंतरिक परिसर असतो आणि एक बाह्य परिसर असतो. तर शिक्षणाच्या माध्यमातून चांगल्या परिसराचा उपयोग करून बालकांचा विकास घडवणं हेच आपलं खरं ध्येय असतं. आता मानसिक प्रक्रिया आपल्याला अभ्यासायच्या आहेत. अध्ययनासाठी अध्ययनार्थाचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले असले पाहिजे. म्हणजे तो मेंटली आणि फिजिकली चांगला असला पाहिजे. एखादा अध्ययनार्थी आहे त्याला लादून आपण शिक्षण देऊ शकत नाही. त्यासाठी त्याचं मन आनंदी उत्साही असेल तर त्याचा अध्ययनावर चांगला परिणाम होतो.
तर हे आपल्याला माहिती आहे. आता सगळ्यात महत्वाचं आहे संवेदना. आता संवेदना काय असते, तर एखादा चेतक दिसला की ज्ञानेंद्रिय उद्दीपित होतो आणि चेतकावर झालेला परिणाम मज्जातंतूमार्फत मेंदूकडे पोहोचवला जातो व मेंदूला काहीतरी असण्याची जाणीव होते. उदाहरणार्थ, तुमच्या समोर चिंच ठेवली किंवा एखादा तुमचा आवडता खाद्यपदार्थ ठेवला, तर हा खाद्यपदार्थ म्हणजे एक प्रकारचा चेतक आहे. आणि मग चेतक म्हणजे स्टिम्युलस, हा स्टिम्युलस आहे. त्या स्टिम्युलसला पाहिल्यानंतर आपलं जे ज्ञानेंद्रिय, आपले ज्ञानेंद्रिय किती आहेत? 5 आहेत, बरोबर आहे की नाही? डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ, बरोबर आहे की नाही? अजून काय राहिलं? डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ, हे 5. मग हे जे ज्ञानेंद्रिय आहेत, या ज्ञानेंद्रिय का म्हणतो? कारण ते सेन्स ऑर्गन्स, त्यांच्यामुळे ज्ञान मिळतं आपल्याला. म्हणजे डोळ्यांनी 83% नॉलेज आपल्याला जवळपास मिळतं, कानांनी 11% नॉलेज मिळतं. जसं आपल्या याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे, तसं प्रत्येक 5 ज्ञानेंद्रियांमार्फत आपल्याला 100% नॉलेज मिळतं. सर्वाधिक नॉलेज हे डोळ्यांमधून आपल्याला मिळत असतं. आता साधारणपणे आपल्या डोळ्यांनी एखादा आपला आवडता खाद्यपदार्थ पाहिला की मज्जातंतूपर्यंत मेसेज जातो मेंदूला आणि मग मेंदूला काहीतरी बाहेर आहे याची जाणीव होते. आणि मग ही जी प्रथम प्रक्रिया होते एक्सटेरियर स्टिम्युलस संदर्भात, बाह्य उद्दीपका संदर्भात जी प्रक्रिया होते, त्या प्रक्रियेला संवेदना असं म्हणतात. उदाहरणार्थ, तुम्हाला काटा टोचला, तुम्हाला गरम लागलं, किंवा त्वचेला काहीतरी टोचलं, तर याच्यामध्ये काय होतं की हा बाह्य उद्दीपक आहे, आपोआप ती संवेदना निर्माण होते. आता हे झालं स्पर्शाच्या संदर्भात, पण मग ज्या शिक्षणाच्या संदर्भात किंवा इतर काही बाबतींच्या बाबतीत हे बाह्य उद्दीपक आले की आपली मानसिक प्रक्रिया जी तयार होते, त्याला संवेदना असं म्हणतात. ओके, म्हणजे उदाहरणार्थ, गौतम बुद्ध रस्त्याने जात होते आणि मग त्यांना एक प्रेत यात्रा दिसली, म्हणजे त्याने तो बाह्य उद्दीपक बघितला, मग मानसिक प्रक्रिया तयार झाली, त्यांच्या मनामध्ये संवेदना निर्माण झाली. बरोबर की? संवेदना ही कशी असते? स्वच्छ आणि निर्मळ असते. संवेदना निर्माण करायची असेल तर तुम्हाला बाह्य उद्दीपक लागतो, बाह्य उद्दीपकाची आवश्यकता असते. त्यानंतर संवेदना ही ज्ञानेंद्रियांच्या क्षमतेवर सुद्धा अवलंबून असते. तुमचे सेन्स ऑर्गनची कॅपेबिलिटी काय आहे त्याच्यावर संवेदना अवलंबून असतात. विविध प्राण्यांच्या संवेदना क्षमता भिन्न भिन्न असतात. आता हे अवबोध. आता अवबोध म्हणजे काय? तर साधारणपणे ज्या वेळेस एखादी संवेदना निर्माण झाली आणि त्या संवेदनेला अर्थ लावला की तिचे अवबोधामध्ये रूपांतरण होते. बरोबर आहे की नाही? म्हणजे जोपर्यंत एखादी संवेदना तयार होत नाही आणि त्या संवेदनेला तुम्ही अर्थ लावून अर्थ लावत नाही, तोपर्यंत अवबोध तयार होणार नाही. संवेदनेला अर्थ प्राप्त करून देण्याचं काम मन करत असतं. बरोबर आहे की नाही? म्हणजे एखादा कसा वागला, बरोबर आहे की नाही, याचा विचार करत जाणं म्हणजे तुम्ही एखाद्या संवेदनेला अर्थ लावण्याचं काम करतात. तुम्ही अर्थात तुमचं मन तयार करते. मग ते मन कसं तयार करतं? तर तुमच्या मनाची रचना लहानपणापासून कशी झालेली आहे, त्यानुसार त्या संवेदनेला तुम्ही अर्थ प्राप्त करून देण्याचं काम करत असतात. याला म्हणतात संवेदना अधिक अर्थ बरोबर अवबोध. आणि ज्या क्षणी संवेदनेला अर्थ प्राप्त झाला तेव्हा तो अवबोध होत असतो. ही प्रक्रिया नेमकी कुठे झाली, कुठे सुरू झाली, कुठे संपली, हे मात्र सांगणं अवघड आहे. म्हणजे एखादी संवेदना निर्माण झाल्यानंतर तिचा अर्थ तयार झाला आणि नंतर ती संवेदनाही गेली आणि तो अर्थही गेला. म्हणजे ती क्रिया कुठे सुरू झाली, कुठे संपली हे समजलंच नाही, तर तो अर्थ प्राप्त झाला, तर त्याला आपण साधारणपणे अवबोध असं म्हणत असतो. नेहा जगताप म्हणताय की आवाज येत नाहीये. आवाज येत नाहीये माझा? येतोय सर. येतो सर. हा. त्यानंतर जर शुद्ध संवेदना घ्यायची असेल तर ती पाळण्यातल्या बालकांना मिळते. काय मिळते? कारण त्यांनी बाह्य जग पाहिलेलं नाहीये. म्हणजे कोरी पाटी असते, त्यांचं मेंदू, त्यांचं हृदय, त्यांचं सगळं काही कोरी पाटी असते, कोरं मन असतं एकदम. त्यामुळे शुद्ध संवेदना त्यांना मिळत असते. आपल्याला आता शुद्ध संवेदना मिळणार नाही, ऑलरेडी आपल्या डोक्यात इतकं भरलेलं आहे. त्यामुळे शुद्ध संवेदनेची अनुभूती घेणं अशक्य आहे. ओके. त्यानंतर पुढे आहे अवबोधातील दोष. आता मग जरी मला संवेदना मिळाली, अवबोध तयार झाला, तर त्याच्यातही माझ्याकडून किंवा एक पर्सनल म्हणून एका व्यक्तीकडून अवबोधामध्ये काय दोष निर्माण होऊ शकतात? तर पहिला दोष आहे इंद्रिय भ्रम. तिथं श्रम झालाय,
तो भ्रम शब्द आहे, इल्युजन म्हणतात त्याला. म्हणजे उद्दीपक अस्पष्ट असले, पार्श्वभूमी बदलली की ज्ञानेंद्रिय चुकीचा अर्थ लावतात. तुम्ही रात्रीच्या वेळेस रस्त्याने जाताय आणि तुम्हाला एखादा साप जाताना दिसतो, जवळ जाऊन बघता तर तो कमरेचा बेल्ट असतो. असं का होतं? तर इंद्रिय भ्रम. बाटलीच्या झाकणाला आपण 5 रुपयाचा कॉईन, 10 रुपयाचा कॉईन रात्रीच्या वेळेस समजतो. तर हा इंद्रिय भ्रम असतो. म्हणजे इथे तुम्ही काय केलं, संवेदना काय तर झाली, अरे काहीतरी पडलेलं आहे, 500 रुपयाची, 5 रुपयाचं नाणं पडलंय, ही संवेदना. मग बोध काय लावला, अरे 5 रुपयाचं नाणं आहे, अवबोध तयार झाला. आणि तिथं गेल्यावर समजलं, नाही रे, हा तर याचं कॉईन आहे, बॉटलचं कॉईन हे आहे, बटन आहे, असं जेव्हा आपण म्हणतो, बाटलीचं झाकण आहे असं जेव्हा म्हणतो, तर तो इंद्रिय भ्रम असतो. त्यानंतर संवेदनेला अर्थ प्राप्त होत असताना चित्तभ्रम तयार होतात. उद्दीपक समोर नसताना आपणास भास होतात. उद्दीपक समोर नसल्यामुळे संवेदना निर्माण होत नाही. हे वाक्य फार महत्वाचं आहे. जोपर्यंत तुमच्या समोर स्टिम्युलस नाही तोपर्यंत संवेदना निर्माण होणार नाही. मनी अतिसंवेदनशील अवस्था आणि विचारापेक्षा भावनेला प्राधान्य देण्याची वृत्ती ही चित्तभ्रमाचे कारण असते. आता बऱ्याच जणांना स्वप्न जास्त प्रमाणात पडतात, कारण त्यांचा इमोशनल स्वभाव जो असतो, त्या इमोशनल स्वभावामुळे यांच्या डोक्यात नेहमी हेल्युसिनेशन होत असतं, चित्तभ्रम तयार होत असतात. तर हा बेसिकली फार महत्वाचा भाग आहे. समजून घ्यायला थोडी आपल्याला काय म्हणतात त्याला, प्रयत्न करावा लागेल. चित्तभ्रमामध्ये वास्तविकता नसते, काल्पनिकताच असते. चित्तभ्रम जर वारंवार होत असेल, तुमच्या डोळ्यासमोर वारंवार एखादी गोष्ट येत असेल, एखादा चुकीचा विचार येत असेल आणि त्याच्यातूनच एक मेंटली डिस्टर्ब किंवा मेंटली डिसीज तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा वेळेस डॉक्टरांची मदत घेणं गरजेचं आहे. आता जे काही अवबोध संवेदना तुम्ही शिकला, तर त्याचं महत्व काय आहे? तर अध्ययनार्थी पंचेंद्रियांमार्फत ज्ञान ग्रहण करतात, त्यांना ज्ञानेंद्रियांमार्फत अनुभव दिले जातात. आकृती, पार्श्वभूमी यांचे अवबोध अवलंबून असतात. महत्वाचे नियम, सूत्रे ठळक अक्षरात रंगीत चौकटीत लिहावे. म्हणजे एखादी गोष्ट, एखादं सूत्र आहे, काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे, त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे, चौरसाचं क्षेत्रफळ आहे, आयताचं क्षेत्रफळ आहे, लांबी गुणिले रुंदी. लांबी गुणिले रुंदीला चौकट करा, वेगळ्या खडूने लिहा, मग ते मुलांच्या दीर्घकाळ लक्षात राहतं. क्षेत्रफळ, घनफळ, वजन हे लक्षात नाही राहत मुलांच्या. त्यासाठी त्यांना मोजमाप करायला सांगावं. पूर्वग्रहाचा दोष दूर करून अध्ययन करावं. पूर्वग्रह दूषित असेल तर नाते टिकत नाही, पूर्वग्रह दूषित असेल तर अभ्यास डोक्यात राहत नाही. म्हणून कोणाच्याही बाबतीत आणि अभ्यासाच्याही बाबतीत पूर्वग्रह दूषित अगोदर दूर करणं आवश्यक आहे. ज्ञान देताना नेहमी समग्र दिलं पाहिजे. म्हणजे अगोदर कविता पूर्ण वाचायची, मग भागशः शिकवायची. तुम्ही कवितेचे पाठ पाठ शिकवत गेलात तर मुलांना समजणार नाही. शैक्षणिक साहित्य व अध्यापन मांडणी व्यवस्थित करावी. आपण पाहिलं अवबोध म्हणजे काय, संवेदना म्हणजे काय, अवबोध म्हणजे काय, त्याचं शैक्षणिक महत्व पाहिलं. आता प्रतिमा बघूया. प्रतिमा काय आहे? तर अध्ययनार्थीने घेतलेला अनुभव त्याला मनचक्षुपुढे आणता येणं किंवा समोर उद्दीपक नसताना पूर्वी घेतलेल्या अनुभवाचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येणं, याला खऱ्या अर्थाने प्रतिमा असं म्हटलं जातं. म्हणजे खऱ्या अर्थाने एखादा उद्दीपक नाहीये समोर, पण तो अनुभव डोळ्यासमोर आणता येणं, मनात त्याचं पुनरुज्जीवन करता येणं, याला प्रतिमा म्हणतात. तुम्ही तुमचे 11वी-12वीचे दिवस, कॉलेजचे दिवस डोळे बंद करा, आठवा, सगळं तुम्हाला आठवेल. तुमचे कॉलेजचे दिवस आठवतील, तुमचा लग्नाचा दिवस आठवेल, तुमचा बर्थडे आठवेल. हे सगळ्या सगळ्या प्रतिमा आहेत. हम्म. प्रतिमेचेही प्रकार असतात. एक दृक प्रतिमा असते म्हणजे दृश्य स्वरूपात, एक श्राव्य प्रतिमा असते, एक गंध प्रतिमा असते, एक रस प्रतिमा असते, एक स्पर्श प्रतिमा, गती प्रतिमा, औष्णिक प्रतिमा, अशा 7 प्रकारच्या प्रतिमा लक्षात ठेवायच्या. दृक, श्राव्य, गंध, रस. दृक म्हणजे बघण्यासाठी, बघण्याची प्रतिमा, श्राव्य म्हणजे ऐकण्याची, गंध म्हणजे वासाची प्रतिमा, रस प्रतिमा, त्याच्यानंतर रस प्रतिमा जे 9 रस असतात तशी, स्पर्श प्रतिमा असते, गती प्रतिमा म्हणजे एखादी वस्तू गतिमान आहे तिची प्रतिमा, औष्णिक प्रतिमा. तर असे प्रतिमेचे प्रकार आहेत. प्रतिमेचे वैशिष्ट्य काय? तर प्रतिमा केव्हा तयार होते? जोपर्यंत पूर्व अनुभव घेत नाही तोपर्यंत प्रतिमा तयार होत नाही. सर्व प्रतिमा सारख्या तीव्रतेच्या नसतात. उदाहरणार्थ, एखाद्याचा प्रेमभंग झालेला आहे आणि प्रेमभंगाच्या संदर्भात झालेलं भांडण, ही प्रतिमा तीव्र असते त्याच्या डोक्यामध्ये. बरोबर आहे की नाही? याच्यामध्ये सर्व प्रतिमा ह्या सारख्या तीव्रतेच्या नसतात.
प्रतिमा व्यक्ती भिन्नतेवर पण अवलंबून असते. प्रतिमा ह्या स्थिर नसतात, त्या अस्थिर असतात. तर ही प्रतिमेची वैशिष्ट्य आहेत. शैक्षणिक महत्व काय? तर विद्यार्थ्यांच्या मनात शिक्षकांनी चांगल्या प्रतिमा निर्माण केल्या पाहिजेत आणि त्या निर्माण होण्यासाठी चित्र, प्रतिकृती यांचा वापर केला पाहिजे. विविध समस्या सोडवताना प्रतिमांचा वापर कसा करावा हे शिकवावं. वेगवेगळ्या प्रतिमा निर्माण करून अधिक अनुभव संपन्न त्यांना करावं. आता अवबोध आणि प्रतिमेतला फरक काय आहे? अवबोध जो होता त्याच्यामध्ये आणि प्रतिमामध्ये काय फरक आहे? तर अवबोधामध्ये प्रत्यक्ष संवेदना मिळत होती, जिवंतपणा होता, प्रत्यक्ष अनुभव होता, समोर उद्दीपक होता, अस्थिरता, या दोघांमधला फरक आहे. प्रतिमेनंतर अभ्यासायचं कल्पना. कल्पना म्हणजे काय? तर साधारणपणे प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांचा वापर करून एक आगळे मानसिक चित्र तयार करणे. हे तुम्ही नाही तयार करत, तुमचं मन तयार करतं आणि या मनातूनच अनेक प्रकारच्या कल्पनांचा जन्म होत असतो. कल्पनांचे प्रकार आहेत. पुनरुत्पादित कल्पना, जे अनुभव तुम्ही घेतले ते जसेच्या तसे उमटले तर त्याला म्हणतात पुनरुत्पादित कल्पना. उदाहरणार्थ, तुम्ही पाहिलेला चित्रपट, तुमचा वाढदिवस, तुमच्या शाळेचा पहिला दिवस, पुनरुत्पादित कल्पना. जे बघितलंय ते आठवणं, पुनरुत्पादित कल्पना. रचनात्मक कल्पना, एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करणं. मग याच्यामध्ये सर्जनशीलता असते, अनुकरणात्मकता, या दोन बाबी असतात. नंतर आहे एखादा रचनात्मक कल्पना म्हणजे तुमच्या शाळेतले गॅदरिंग असेल तर याच्यामध्ये तुम्ही काय करतात? एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करत असतात. यामध्ये सर्जनशीलता आणि अनुकरणात्मकता असते. व्यावहारिक कल्पना, आता व्यावहारिक कल्पना कशी असते की साधारणपणे घर बांधणे, रस्ते, पूल. आता एखादा बिल्डर असतो किंवा एखादा इंजिनियर असतो किंवा एक आर्किटेक्चर असतो, त्याच्या डोक्यात अगोदर कल्पना येते, मग तो कागदावर उतरवतो. मग रस्ता, पूल, घर बांधणे, मेट्रोची रेल्वे, नंतर समुद्राखालून रेल्वे, बरोबर आहे की नाही? हे सगळ्या व्यावहारिक कल्पना आहेत. सौंदर्यनिष्ठ कल्पनांचा खऱ्या अर्थाने जो वसा आहे तो जे चित्रकला असतात, चित्रकार असतात, साहित्यिक असतात, त्यांच्याकडे असतात. सौंदर्यनिष्ठ कल्पना. स्वैरिक कल्पना, याच्यामध्ये कोणतेच नियम नसतात. उदाहरणार्थ कार्टून्स जे आहेत ते त्याचं उदाहरण आहे. नंतर आहे अनुकरणात्मक कल्पना. अनुकरणात्मक कल्पना कशी तयार होते? तुम्ही एखादा चित्रपट पाहिला, कथा पाहिली, कादंबरी पाहिली, मग तो अनुभव तुम्ही डोक्यात ठेवतात आणि तो डोक्यात ठेवून तसं वागतात. तशा कल्पना तुमच्या मनात तयार होतात, त्याला अनुकरणात्मक कल्पना म्हणतात. याचे उपयोग काय आहेत? शैक्षणिक महत्व कल्पनेचे, तर विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये अनेक कल्पना असतील, त्यांना चित्र काढायला लावा, रंगवायला लावा, मातीच्या वस्तू, दिवाळीचे कार्ड, किल्ले तयार करणे, पोशाख तयार करणे, या कल्पनाविष्काराची संधी आपण मुलांना दिली पाहिजे. आणि अभिनय, कला, प्रदर्शन इत्यादी माध्यमातून विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवला तर खऱ्या अर्थाने अवबोध, कल्पना किंवा प्रतिमा, या तिघांच्या बाबतीत पुन्हा एकदा सांगतो की शिक्षक या मानसशास्त्रीय प्रक्रियांचा वापर कशा पद्धतीने वर्गामध्ये करतात ते मात्र महत्वाचं आहे. चला, पुढचा टॉपिक आहे विचार प्रक्रिया. कोण वाचतंय? वाचते सर मी. वाचा वाचा. विचार प्रक्रिया. विचार ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्यासाठी योजना तयार करणे म्हणजे विचार होय. पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय. मन शास्त्रज्ञ यात संवेदना, अवबोध, संकल्पना, प्रतिमा, तर्क, चिकित्सा, स्मरण इत्यादी मानसिक प्रक्रियांचा समावेश आहे. गरज निर्माण झाल्याशिवाय व्यक्ती विचार करत नाही, म्हणून गरज ही विचारांची जननी आहे. विचार प्रक्रियेची पातळी. 1. अवबोधात्मक पातळी. बाह्य उद्दीपकांचा ज्ञानेंद्रियांवर परिणाम होऊन अवबोध होतो व विचार प्रक्रियेला सुरुवात होते. उदाहरणार्थ, साडी घेणे, पोत, रंग, दर्जा, किंमत यांचा विचार केला जातो. संबोधनात्मक पातळी. शब्दावरून जो अर्थ बोध होतो त्यास संबोध किंवा संकल्पना म्हणतात. उदाहरणार्थ, आकाश म्हटल्यावर विशालतेचा, निळेपणाचा, व्यापकतेचा अर्थबोध होतो. अनुभव निरीक्षणातून संबोध तयार होतात. जसे जसे अधिक अनुभव मिळतात तसे तसे संबोध दुरुस्त होत जातात. संबोध किंवा संकल्पनाचे प्रकार. व्यक्तिविशिष्ट संबोध. आई, वडील, पालक, मालक. दुसरं, वर्ग विशिष्ट संबोध. प्राणी, पक्षी, मानव. तिसरं, गुणधर्म विशिष्ट संबोध. शूर, प्रेमळ, गोड, चांगला.
चौथं संबंध दर्शक संबोध, लहान मोठा, दूर जवळ, कमी जास्त. पाचवं कालवाचक संबोध, आज उद्या दिवस महिना वर्ष. सहावं संख्यावाचक संबोध, 10 100 1000. विचार प्रक्रियेतील अडथळे: 1 निरीक्षणातील दोष, 2 पूर्वग्रह दोष, 3 काकतालीय न्याय, 2 घटकांना काडीमात्र संबंध नसताना तो जोडणे. चौथं इच्छानुवर्ती विचार, आपल्याला असे वाटते असे गृहीत धरून विचार केल्यास अडथळा येतो. विचार प्रक्रियेचे शैक्षणिक महत्त्व: शिक्षकांनी केवळ माहिती न पुरविता तर्कशक्ती व चिकित्सक वृत्ती विकसित करावी. का व कसे प्रश्न निर्माण करावे. शिक्षकांनी आपली मते विद्यार्थ्यांवर लादू नये. संबोध निर्मितीसाठी ज्ञानाकडून अज्ञानाकडे तसेच मूर्ताकडून अमूर्ताकडे. विद्यार्थ्यांसमोर समस्या निर्माण करावी व त्यातून मार्ग शोधण्यास सांगावे. स्मरण: अनुभव पुन्हा पुन्हा अनुभवणे म्हणजे स्मरण होय. स्मरणाचे घटक: 1 ग्रहण किंवा संस्करण, 2 धारणा किंवा अनुभवांची जपवणूक, 3 प्रत्यावर्तन किंवा आठवणे. ग्रहण किंवा संस्करण: कार्यक्रम ज्ञानेंद्रिये, 2 स्मरणात ठेवण्याची इच्छा, 3 संबंधित विषयाची अभिरुची असणे. व्याख्या: स्मरण म्हणजे धारणा एडगेल, 2 पूर्वानुभव बोधावस्थेत पातळीवर असणे. मॅकडुगल: स्मृती म्हणजे नवा अनुभव. रॉस: गातानुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण. स्काउट: चांगल्या स्मृतीचे लक्षणे: एखादा अनुभव व्यक्ती अचूकपणे लवकर योग्य वेळी आठवणे, ग्रहण केलेला अनुभव दीर्घकाळ स्मरणात राहणे, टिकविता येणे, अभ्यास करताना किंवा एखादी गोष्ट आत्मसात करताना त्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांचे लवकर व चांगले ग्रहण होणे. अनावश्यक गोष्टी विसरून जाणे हे देखील चांगल्या स्मृतीचे लक्षण आहे. विस्मरण: पूर्वी घेतलेले जे अनुभव आपल्याला स्मरणातून पूर्णपणे निसटतात त्यांना विस्मरण म्हणतात. एखादी गोष्ट कधीच न आठवणे, योग्य वेळी न आठवणे, त्यातील काही भाग न आठवणे यांचा विस्मरणात समावेश होतो. स्मरण व विस्मरण एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. विस्मरणाची कारणे: काळानुरूप पूर्वीच्या गोष्टी विस्मरणात जातात. मूळ ठशांवर नवीन अनुभवांचा ठरा नीटसा उमटत नाही. झोप, दमन तसेच अनुभवांच्या ठशांचा उपयोग न करणे ही विस्मरणाची प्रमुख कारणे आहेत. अवधान: टिचनेर: कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड म्हणजे अवधान होय. अवधान हा एक मनोव्यापार आहे. अवधान एकाच गोष्टीवर दीर्घकाळापर्यंत एकत्रित करता येत नाही. अवधान खूप चंचल असते. फुलपाखरासारखे एका विषयावरून दुसऱ्या विषयावर झेपत असते. अभ्यासाने अवधान एकाग्रतेचा काळ वाढविता येतो. प्रकार: अनैच्छिक अवधान: अवधान इच्छापूर्वक हेतुपूर्वक नसते. वाढ व विकास यांचे संशोधन डॉक्टर अर्नेस्ट जोन्स. विस्मरण प्रक्रिया एबिंगटॉस. आहे. इच्छा असो व नसो त्याकडे आपले लक्ष जाते. या अवधानांसाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाही. उदाहरणार्थ ढगांचा गडगडाट. 2 ऐच्छिक अवधान: असे जपायचं का? मुळात आकर्षण असलेल्या गोष्टींकडे प्रयत्नपूर्वक दल देण्यास ऐच्छिक अवधान म्हणतात. सहेतू किंवा प्रयत्नपूर्वक अवधान द्यावे लागते. उदाहरणार्थ अभ्यास करणे. 3 अभ्यस्त अवधान: एखाद्या विषयात गोडी किंवा आवड निर्माण झाल्यानंतर त्या विषयाकडे आपोआप आपले लक्ष जाते. त्या विषयाकडे लक्ष देण्याची सूचना द्यावी लागत नाही. मन त्यात रंगून जाते. उदाहरणार्थ चित्रकलेची आवड असणारा विद्यार्थी. अवधान नियंत्रित करणारे घटक:
1. उद्दीपकाची तीव्रता, 2. आकार, 3. हालचाल, 4. विरोध, 5. सजावट, 6. नाविन्य, 7. पुनरावृत्ती हे बाह्य घटक आहेत. 1. अभिरुची, 2. नैसर्गिक गरज, 3. तात्कालिक गरज, 4. मनस्थिती, 5. सवयी हे आंतरिक घटक आहेत. मानसशास्त्रातील विविध शोध व त्यांचे जनक. तुला बोलव का मग? चाल मग धरून द्या झोप मग झोप का इकडं तिथं झोप होते तुला तिथे येईल बरं का मग झोप नाही ग. थँक्यू मॅडम. आता आपल्याला बघायची विचार प्रक्रिया. तर विचार प्रक्रिया काय? तर विचार ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्यासाठी योजना तयार करणे म्हणजे विचार होय. पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय. आपण जे प्रिव्हियस एक्सपिरियन्स घेतो, अनुभव घेतो, त्यांची जुळवाजुळव करून विचार तयार होतात, असं मन नावाच्या शास्त्रज्ञाचं म्हणणं आहे. यामध्ये संवेदना, अवबोध, संकल्पना, प्रतिमा, तर्क, चिकित्सा, स्मरण इत्यादी मानसिक प्रक्रियांचा यामध्ये समावेश झालेला आपल्याला दिसून येतो. तर जेव्हा विचार तयार होतो त्यावेळेस काय काय तयार होतं? तर पहिले संवेदना तयार होते, मग अवबोध होतो, मग त्याचं संकल्पनेत रूपांतरण होते, मग प्रतिमा तयार होते, मग आपण तर्क लावतो, चिकित्सा होते, मग पुन्हा जे काही सगळं काही केलं त्याचं स्मरण करतो. उदाहरणार्थ एखादं उद्दीपक तुमच्या समोर आहे, मग संवेदना तयार होणार. बरोबर आहे की नाही? उदाहरणार्थ गाय गाय दिसली, मग एक संवेदना झाली, मग अवबोध की गायचे काय उपयोग आहेत, मग गायी संदर्भातल्या संकल्पना, मग ती प्रतिमा तयार होणार, मग तर्क काढणार, मग चिकित्सा काढणार, मग पुन्हा स्मरण होणार. कुठलंही उदाहरण घ्या, तर या मानसिक प्रक्रियांचा समावेश विचार निर्मितीमध्ये होतो. आता विचार केव्हा तयार होतात? तर इंग्रजीमध्ये एक वाक्प्रचार आहे, नेसेसिटी इज मदर ऑफ इन्व्हेन्शन. गरज ही शोधाची जननी आहे. नुसती शोधाची नाही तर विचारांची सुद्धा जननी आहे गरज. जोपर्यंत गरज निर्माण होत नाही तोपर्यंत व्यक्ती विचार करत नाही. बरोबर आहे की नाही? तुम्ही क्लास का लावला? कारण टीईटी पास होणं ही तुमची गरज आहे. तसं प्रत्येक गोष्ट आहे. गरज निर्माण झाल्याशिवाय व्यक्ती विचार प्रक्रिया करत नाही. मग तुम्ही घर घ्या, लग्न करा, काही कुठलीही गोष्ट घ्या आयुष्यामध्ये, तर गरज ही शोधाची काय आहे? जननी आहे. आणि गरज ही विचारांची सुद्धा जननी आहे. विचार प्रक्रियेच्या पातळ्या वेगवेगळ्या आहेत. वेगळ्या लेवलला विचार प्रक्रिया तयार होत असते. एक अवबोधात्मक पातळी आहे, एक संबोधात्मक पातळी आहे. बाह्य उद्दीपक ज्ञानेंद्रियांवर परिणाम होऊन अवबोध होतो, विचार प्रक्रियेला सुरुवात होते. उदाहरणार्थ माझ्या हातामध्ये घड्याळ आहे, बरोबर आहे की नाही? मग घड्याळामध्ये अवबोध होणार, विचार प्रक्रिया सुरू होणार. मग हे घड्याळाचा रंग कसा आहे, घड्याळ कसं आहे, कुठल्या कंपनीचं आहे, याची किंमत किती आहे, याचा दर्जा काय आहे, याचा विचार सुरू होतो. याला म्हणतात अवबोधात्मक पातळी. म्हणजे बाह्य उद्दीपक काय येते? तर बाह्य उद्दीपक तुमचं घड्याळ आहे. या पद्धतीने होतं. संबोधात्मक पातळी काय असते? तर शब्दांवरून जो अर्थबोध होतो त्यास संबोध म्हणतात किंवा संकल्पना म्हणतात. उदाहरणार्थ आकाश म्हटलं, समुद्र म्हटलं, तर समुद्र जर म्हटला तर मग तुम्हाला पूर्ण निळसर पाणी दिसतं. मग वेगळ्या समुद्रांची नावं डोळ्यासमोर येतात. तुम्ही कधी बीचवर गेला असाल तर त्या कल्पना तुमच्या डोळ्यासमोर येतात. तसं एखादी गोष्ट म्हटल्यानंतर तो शब्द उच्चारल्याबरोबर त्या गोष्टी, प्रेम हा शब्द उच्चारला तर प्रेमासंदर्भातले कवी, मग साहित्यिक, मग त्या रचना, मग व्हॅलेंटाईन डे, या पद्धतीने कुठलाही शब्द घ्या तुम्ही. उदाहरणार्थ शिक्षक पात्रता परीक्षा हा शब्द घेतला तर मग काही जणांना टेन्शन येतं, मग मी पास होणार का, मग मला टेट द्यायची, मग शिक्षक होणार का. मग हळूहळू हळूहळू हळू तुम्ही कुठल्या कुठल्या विचार प्रक्रियेला निघून जातात, याला तुम्ही थांबवू शकत नाही. अनुभव निरीक्षणातून संबोध तयार होतात. जोपर्यंत तुम्ही अनुभव घेत नाही, त्यांचं निरीक्षण करत नाही, संबोध तयार होऊ शकत नाही. आणि अनुभव मिळाले की संबोध दुरुस्त होतात. उदाहरणार्थ विद्यार्थ्याला
लहान विद्यार्थी असेल, त्याला एखादी संकल्पना तुम्ही सांगितली, तर तो फक्त डोळ्यासमोर एक तात्पुरती एक प्रतिमा तयार करतो. परंतु प्रत्यक्ष जेव्हा तो वस्तू बघतो, तर तेव्हा त्याचा संबोध तो दुरुस्त करत असतो. बरोबर आहे की नाही? उदाहरणार्थ, अशोक स्तंभावर किती सिंह आहेत? 4 4 आहेत. बरोबर आहे की? दिसताना किती दिसतात? 3 तीनच दिसतात. परंतु आपण लहानपणी काय होतं की आपण तीनच म्हणायचो, पण जेव्हा शिक्षकांनी सांगितलं किंवा आपण प्रत्यक्ष बघितलं, तर आपण आपला संबोध काय केला तिथे? दुरुस्त केला. नाही नाही, की अशोक स्तंभाला 4 सिंह आहेत. आता हे तुम्हाला सोपं वाटतं, पण आपल्याला माहिती आहे म्हणून. लहान मुलाला माहिती आहे का अजून? नाही माहिती. तो तीनच म्हणेल, कारण त्याला दिसताना तीनच दिसत आहे. कारण त्याचा संबोध हा अनुभव मिळाल्यानंतर त्याचा दुरुस्त होणार आहे. आता या संबोधांचे वेगळे प्रकार आहेत, संकल्पनेचे प्रकार आहे. व्यक्तिविशिष्ट संबोध. मग आई वडील पालक मालक चालक काय केव्हा समजतात? तर व्यक्तिविशिष्ट. शिक्षक केव्हा समजतो? त्या पद्धतीने. वर्ग विशिष्ट संबंध. मग विद्यार्थी प्राणी बघतात, पक्षी बघतात, मानव बघतात. गुणधर्म विशिष्ट. मग हा शूर आहे, हा प्रेमळ आहे, हा गोड आहे, हा चांगला आहे. संबंध दर्शक. लहान मोठा दूर जवळ कमी जास्त. कालवाचक संबोध. आज उद्या दिवस महिना वर्ष 10 वर्ष 15 वर्ष शतक काय असेल ते. संख्यावाचक संबोध. 10 100 1000 शतक. तर असे जे 6 प्रकारचे संबोध आहेत ते आपोआप आपले क्लिअर होत जातात आणि आपणच मनामध्ये त्याचं वर्गीकरण करतो. मग विचार जेव्हा करतो त्या विचारामध्ये अडथळे काय? तर निरीक्षणातील दोष. आपण निरीक्षण व्यवस्थित नाही केलं तर विचार व्यवस्थित करणार नाही. पूर्वग्रह दूषित ठेवला म्हणजे मनामध्ये ऑलरेडी काही भरून ठेवलं आणि पुढे वाचायला दिले एखादं पुस्तक, तर तुमच्या मनात ते जाणार नाही, विचार प्रक्रिया तयार होणार नाही. काकतालीय न्याय. काकतालीय न्याय म्हणजे काय? भाकरी गोल म्हणून चंद्र गोल असं म्हणून चालणार नाही. बरोबर आहे की नाही? म्हणजे दोन घटनांचा काडीमात्र संबंध नसताना तो जोडणं, याला काकतालीय न्याय म्हणतात. बरोबर आहे की नाही? तर या काकतालीय न्यायाप्रमाणे जर वागलो तर विचार प्रक्रियेमध्ये अडथळा येतो. इच्छानुवर्ती विचार म्हणजे काही ठराविक विचार असतात की त्यांना बंधनं असणं गरजेचं आहे. पण मला जे वाटते, आपल्याला जे वाटतं ते गृहीत धरणं आणि तसा विचार करणं म्हणजे तुमच्या विचार प्रक्रियेला अडथळा निर्माण होतो. परीक्षेला प्रश्न निर्माण होईल. विचार प्रक्रियेतले अडथळे कोणते आहेत? निरीक्षणातील दोष, पूर्वग्रह दोष, काकतालीय न्याय, इच्छानुवर्ती विचार. विचार प्रक्रियेचे शैक्षणिक महत्व. मग शिक्षकांनी फक्त माहिती द्यायची का? नाही. तर विद्यार्थ्यांची तर्कशक्ती, चिकित्सकृती निर्माण व्हावी. का व कसे प्रश्न निर्माण व्हावे ते तयार झाले तर आपण ते प्रश्न मारून टाकतो. ते प्रश्न तयार झाल्यानंतर त्या प्रश्नांना योग्य समर्पक उत्तर त्या त्या वेळेस दिलं गेलं पाहिजे. नंतर आपली मतं विद्यार्थ्यांवर लादू नये, कारण तुमचा अनुभव विश्व वेगळा आहे. तुम्हाला तुमच्या शिक्षकांनी शिकवलं, तुम्ही स्वतः अनुभव घेतले म्हणून तुमचा अनुभव विश्व वेगळा आहे. त्या विद्यार्थ्याला ते मत लादू नका. कदाचित त्याला मिळणारा पुढचा अनुभव विश्व वेगळा असू शकतं. म्हणून त्यातला काही भाग तुम्ही त्याला जरूर सांगा, पण त्याचा अनुभव विश्व अगोदर समृद्ध होण्यासाठी मदत केली पाहिजे. संबोध निर्मितीसाठी ज्ञानाकडून अज्ञानाकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे या सूत्रांचा वापर केला गेला पाहिजे. त्यानंतर पुढे आहे सगळ्यात महत्वाचं, ते म्हणजे विद्यार्थ्यांसमोर समस्या निर्माण करावी, त्यातून मार्ग शोधावा. आता महाराष्ट्रामध्ये शिक्षकांसाठी एक ट्रेनिंग होतं, अध्ययन अध्यापन प्रक्रियेचे व्यवस्थापन. मी त्याचा भाग होतो. तर त्याच्यामध्ये एकच सांगितलं गेलं की विद्यार्थ्यांना टास्क द्या. म्हणजे विद्यार्थ्यांना टास्क द्या म्हणजे विद्यार्थ्यांना एखादी कृती करायला भाग पाडा, मग त्यातून ते मार्ग शोधतात. बरोबर आहे की नाही? मग अशा टास्क दिल्यानंतर विद्यार्थी बरोबर त्यातून मार्ग काढायला सुरुवात करतात. पुढे आहे महत्वाची मानसिक प्रक्रिया म्हणजे स्मरण. एखादी गोष्ट पुन्हा 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 आठवणे म्हणजे स्मरण होय. आता तुमचा प्रॉब्लेम काय किंवा माझा प्रॉब्लेम काय, तर अभ्यासच आठवत नाही, हा मात्र आपला दोष आहे. जे वाचलं, जो अभ्यास करतोय तो लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. आपला मेंदू दुसऱ्याच गोष्टी लक्षात ठेवतो. म्हणून आपल्या मनाला सांगायचं की मला टीईटी एक्झाम क्वालिफाय व्हायचं असेल तर मला अभ्यासाचं स्मरण झालं पाहिजे. बरोबर आहे की नाही? नातेसंबंधामध्ये ही अशी वागली, ती तशी वागली, तिचं असं झालं, यामध्ये जर गुरफटला तर तुमच्या अभ्यासाचं स्मरण चांगल्या पद्धतीने होणार नाही. हे मात्र महत्वाचं आहे. नंतर आहे स्मरणाचे घटक. स्मरणाचे घटक काय काय आहेत? तर पहिले रजिस्ट्रेशन होतं. साहजिक आहे. कुठलाही तुम्ही क्लास लावा, काही करा. माझ्याकडे तुम्ही क्लास लावला, फोन पे करून तुम्ही अगोदर रजिस्ट्रेशन केलं एक प्रकारे. मग रिटेशन तयार होतं, रिकॉल होतो आणि रेकग्निशन होतं. तसं मनामध्ये पहिले संस्करण होतं, रजिस्ट्रेशन होतं, ग्रहण होतं. मग धारणा तयार होते. मग त्या धारणा किंवा त्या अनुभवांची जपणूक होते.
मग ते आठवतो, त्याला प्रत्यावहन म्हणतात. तेच रिकॉल आपण करतो, त्याला प्रत्यावहन म्हणतात. आणि मग नंतर ओळखतो आपण. परीक्षेमध्ये सुद्धा दोन प्रकार असतात प्रश्नांचे. एक प्रश्न आठवण्याचा असतो. उदाहरणार्थ, ययाती कादंबरी कोणी लिहिली? कोणी लिहिली ययाती कादंबरी? वि स खांडेकर. म्हणजे तुम्ही आता काय केलं मॅडम? आठवलं. बरोबर आहे की नाही? पण प्रत्याभिज्ञान म्हणजे काय? ओळखणे. मग तुम्हाला परीक्षेमध्ये उतारा येतो, पॅसेज येतो. मग पॅसेज म्हणजे काय झालं? तर तुम्हाला रिकॉल करायचं आहे का? नाही. तुम्हाला काय करायचंय? रेकग्निशन करायचं, म्हणजे ओळखायचंय. तुमच्या डोळ्यासमोर ठेवलेलं आहे, उतारा दिलेला आहे, तिथून तुम्हाला ओळखायचंय. बरोबर की? दोन गोष्टी असतात, एक रिकॉल असतं आणि एक रेकग्निशन. रिकॉलचे प्रश्न चुकवायचे नाही, रेकग्निशनचे तर अजिबात चुकवायचे नाही. कारण डोळ्यासमोर कविता असते, पॅसेज असतो, तिथून तुम्हाला उत्तरं शोधायची असतात. तिथे आठवायची गरज नाही. आठवायचं कुठे असतं? जे स्मरणावर आधारित प्रश्न असतात ते आठवायचे असतात. तर हे 4 प्रकार आहेत: रजिस्ट्रेशन, रिटेन्शन, रिकॉल अँड रेकग्निशन. आता ग्रहण किंवा संस्करण होतं काय? तर त्यासाठी काय पाहिजे? तर एखाद्या गोष्टीचं ग्रहण किंवा संस्करण व्हायला पाहिजे तर काय पाहिजे? कार्यक्षम ज्ञानेंद्रिय, म्हणजे तुमचे जे सेन्स ऑर्गन्स आहेत ते कार्यक्षम पाहिजे. दुसरी गोष्ट, स्मरणात ठेवण्याची इच्छा पाहिजे. आता कोठावदे सर बडबड करताय, जे काही सांगताय ते जर स्मरणात ठेवायची तुमची इच्छा झाली तर ते लक्षात राहील, नाही झाली तर मग ते स्मरणात राहणार नाही, साहजिक आहे. म्हणून ते मला लक्षात ठेवायचं आहे, ही भूमिका फार महत्वाची. नंतर दुसरं आहे, संबंधित विषयाची अभिरुची पाहिजे. जो तुम्ही अभ्यास करताय त्या विषयामध्ये तुम्हाला इंटरेस्ट पाहिजे, अभिरुची पाहिजे, प्रगतीचं ज्ञान पाहिजे, एखादा आशय आहे, कंटेंट आहे, त्याची अर्थपूर्णता पाहिजे आणि यशापयशाची भावना पाहिजे. तर ग्रहण किंवा संस्करण चांगल्या पद्धतीने होते. व्याख्या काय याची? तर स्मरण म्हणजे धारणा. एडगेल असं म्हणतो, जे काही स्मरण असतं ते म्हणजे धारणा असते. पूर्वानुभव बोधावस्थेच्या पातळीवर आणणे. मॅकडुगल म्हणतो की जो काही पूर्वानुभव आहे तुम्ही तो बोधा अवस्थेच्या पातळीवर आणायचा, म्हणजे मॅकडुगलचं म्हणणं आहे. स्मृती म्हणजे नवा अनुभव. रॉसची व्याख्या वेगळी आहे. गतानुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण, स्काउट असं म्हणतो. बरोबर आहे की नाही? तर हे एडगेल, मॅकडुगल, रॉस, स्काउट या मानसशास्त्रज्ञांचे स्मरणाच्या संदर्भात काय काय विधानं आहेत ती लक्षात ठेवणं गरजेचं आहे. स्मरण म्हणजे धारणा, पूर्वानुभव बोधावस्थेच्या पातळीवर आणणे, स्मृती म्हणजे नवा अनुभव, गतानुभवांचे पुनरुज्जीवन म्हणजे स्मरण, स्काउट. चांगल्या स्मृतीची लक्षणं काय? एखादा म्हणेल की एखादा व्यक्ती हुशार आहे, मग त्यासाठी काय काय महत्वाचं आहे? तर एखादा अनुभव व्यक्ती अचूकपणे लवकर योग्य वेळी आठवत असेल तर चांगली स्मृती. ग्रहण केलेला अनुभव दीर्घकाळ स्मरणात ठेवत असतील तर चांगली स्मृती. अभ्यास करताना, आत्मसात करताना लवकर मुद्दे आठवणं, ग्रहण होणं, चांगली स्मृती. अनावश्यक गोष्टी विसरून जाणं, ही सुद्धा चांगली स्मृती आहे. आपला प्रॉब्लेम काय आहे सांगा बरं? आपला सामान्यपणे आपला प्रॉब्लेम काय आहे? कोण जे वाईट आहे सांगतो? ते लक्षात ठेवतो आणि जे चांगलं आहे ते विसरून जातो. हा आपला प्रॉब्लेम आहे. आपण काय करतो? जे अनावश्यक आहे ना ते मेंदूमध्ये भरून ठेवतो, अनावश्यक गोष्टी जास्त ठेवतो आणि ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या विसरू. म्हणजे तुम्हाला काय, एक चित्र दिलं, पांढरा कागद दिला, तुम्ही पांढरा कागद नाही बघत, काय बघतात? त्यावर असलेले डाग. किंवा हा काळा टिपका बघतात. का? ती अनावश्यक गोष्ट आहे ना, ती पाहिजे महत्वाची तुम्हाला, तुम्हाला किंवा मला म्हणा. म्हणून अनावश्यक गोष्टी विसरता येणं हे चांगल्या मेमरीचं, गुड मेमरीचं सिम्पटम आहे, चांगल्या मेमरीचं लक्षण आहे. आता विस्मरण सुद्धा महत्वाचं आहे. मग तुम्ही म्हणणार आपला प्रॉब्लेम अजून एक आहे याच्या बाबतीत, विस्मरणाच्या बाबतीत काय प्रॉब्लेम आहे? तेच करतो आपण, जे चांगलं आहे त्याचं स्मरण करत नाही, त्याचं विस्मरण करतो. जे वाईट आहे त्याचं काय करतो? स्मरण करतो. मग पूर्वी घेतलेले जे अनुभव आपल्या स्मरणातून पूर्णपणे जातात त्याला म्हणतात विस्मरण. एखादी गोष्ट कधीच न आठवणं, योग्य वेळी न आठवणं, काही भाग न आठवणं, हे सगळे टप्पे विस्मरणात येतात. स्मरण आणि विस्मरण एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. बरोबर आहे की नाही? म्हणजे रिमेंबर करणं आणि पुन्हा ते विसरून जाणं, हे दोन प्रकार आहेत, स्मरण आणि विस्मरण. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्या आयुष्यासाठी महत्वाच्या आहेत. आपल्या आयुष्यात एखादी वाईट घटना घडली, दुःखद घटना घडली, तर तिचं काय झालं पाहिजे? विस्मरण झालं पाहिजे.
तरच मनुष्य जगू शकतो. एखाद्याच्या घरी एखादी वाईट घटना, त्याचा मुलगा गेला, मुलगी गेली, किंवा एखादी वाईट घटना झाली, अपघात झाला, घरातला एखादा व्यक्ती सोडून गेला, त्याची डेथ झाली, तर हे जर विस्मरण निसर्गाने आपल्याला दिलं नसतं तर माणूस विचार करून करून मेला असता. म्हणून विस्मरण सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. विस्मरणाची कारणं काय आहेत? काळानुरूप आपण विस्मरणात जात असतो. मूळ ठशांवर नवीन अनुभवाचा ठसा नीटसा उमटत नाही. म्हणजे काय? उदाहरणार्थ एखादी घटना घडली, ती विसरतोय आणि त्याच्यावर नवीन घटना घडली, तर काय होतं? तर मूळ ठशांवर नवीन अनुभवाचा ठसा नीटसा उमटत नाही. झोप, दमन आणि अनुभवांच्या ठशांचा उपयोग न करणं ही विस्मरणाची प्रमुख कारणं आहेत. मग बरेच जण विचारतात की सर आम्हाला अभ्यास लक्षात राहत नाही. मग त्यासाठी काय करणं? चांगली झोप घेणं आणि ते आठवणं, मेमराईज करणं हे गरजेचं आहे. आता पुढे आहे अवधान. अवधान म्हणजे काय? तो कोणतीही गोष्ट जाणून घेण्यासाठी मनाने केलेली धडपड, बरोबर की? त्याला म्हणतो आपण अवधान. अवधान हा एक मनोव्यापार आहे. अवधान एकाच गोष्टीवर दीर्घकाळपर्यंत एकत्रित करता येत नाही. अवधान खूप चंचल असते. अवधान ही एक मनाची धडपड आहे. काहीतरी मला अचीव करायचंय, जाणून घ्यायचंय. एका विषयावरून दुसऱ्या विषयावर झेप घेत असतं. आणि जर अवधान टिकवायचं असेल तर मग त्याला अभ्यास, बरोबर आहे की नाही? करिता अभ्यास विनासायास, बरोबर आहे की नाही? म्हणजे जे काही साध्य करायचं असेल तर विनासायास तुम्ही अभ्यास केला तर असाध्य ते साध्य. करिता अभ्यास विनासायास असं एक वाक्य आहे. म्हणजे जर काही साध्य करायचं असेल तर तुम्हाला अभ्यासाशिवाय पर्याय नाही. याचेही प्रकार आहेत. एक अनैच्छिक अवधान. अवधान इच्छापूर्वक किंवा हेतुपूर्वक नसतं. कुठेतरी विमान जातंय, विमानाचा आवाज आला तर एक अनैच्छिक अवधान तुमच्यामध्ये तयार होतो. इच्छा असो वा नसो त्याकडे आपलं लक्ष जातं. मग उदाहरणार्थ ढगांचा गडगडाट झाला, आपली इच्छा आहे का बघायची? नाही, पण आपण आपोआप बघतो. आता लेक्चर चालू आहे, अचानक एखादा मोठा आवाज झाला, लगेच तुमचं लक्ष माझ्या बोलण्याकडे नाही राहणार. मोठा आवाज कुठे झाला तिकडे जाणार, या पद्धतीने. तर हे झालं अवधान अनैच्छिक. ऐच्छिक अवधान म्हणजे काय? तर जिथे आपल्याला इच्छा आहे की नाही मला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे किंवा हे समजून घेणं गरजेचं आहे, त्याला ऐच्छिक अवधान म्हणतात. अभ्यास करणं हे ऐच्छिक अवधानाचं उदाहरण आहे. आणि तिसरा प्रकार आहे अभ्यस्त अवधान. 3 प्रकार आहेत: अनैच्छिक, ऐच्छिक आणि अभ्यस्त. अभ्यस्त अवधान म्हणजे काय? हॅबिच्युअल अटेन्शन. एखाद्या विषयात गोडी किंवा आवड निर्माण झाली तर त्या विषयाकडे आपोआप लक्ष जाते. त्या विषयाकडे लक्ष देण्याची सूचना द्यावी लागत नाही. चित्रकलेची आवड असणारा विद्यार्थी किंवा तुमचं स्वतःचं उदाहरण डोळ्यासमोर आणा आणि आठवा तुमचं अभ्यस्त अवधान कुठे आहे. जी गोष्ट तिथे आवडते ना तिथे माणसाचा कल आपोआप निर्माण होतो. अवधान नियंत्रित करणारे घटक कोणते आहेत ते बघूया, मग आपण थांबणार आहोत. अवधान नियंत्रित करणारे घटक आहेत उद्दीपकाची तीव्रता. अवधान केव्हा कंट्रोल होतं? तर उद्दीपकाची तीव्रता किती आहे, आकार कसा आहे, हालचाल कशी आहे, विरोध किती आहे, सजावट कशी आहे, नाविन्य कसं आहे, पुनरावृत्ती कसं आहे, हे बाह्य घटक अवधान नियंत्रित करत असतात. आणि आंतरिक घटक आहेत अभिरुची, नॅचरल नीड, नैसर्गिक गरज, तात्कालिक गरज आणि मनस्थिती आणि सवय. हे 5 घटक जे आहेत ते आंतरिक घटक आहेत. पुन्हा एकदा सांगतो, अवधान नियंत्रित करणारे घटक कोणते? तर 7 घटक आहेत: उद्दीपकाची तीव्रता, आकार, हालचाल, विरोध, सजावट, नाविन्य, पुनरावृत्ती. आणि अवधान नियंत्रित करणारे आंतरिक घटक कोणते? तर अभिरुची, माझा इंटरेस्ट कशात आहे, नॅचरल नीड काय आहे, तात्कालिक गरज काय आहे आणि मनस्थिती काय आहे. तर हे आंतरिक घटक आहेत. तर अशा पद्धतीने आज खूप महत्वाच्या संकल्पना आपण शिकलोय. विचार प्रक्रिया म्हणजे काय, संवेदना म्हणजे काय, अवबोध म्हणजे काय, कल्पना म्हणजे काय, प्रतिमा म्हणजे काय, बरोबर आहे की नाही, संबोध म्हणजे काय, संबोधाचे प्रकार कोणते आहेत, या सगळ्या गोष्टी, विचार प्रक्रियेच्या पातळ्या कोणत्या आहेत, अनुकरणात्मक कल्पना म्हणजे काय, रचनात्मक कल्पना म्हणजे काय, त्यानंतर विचार प्रक्रियेमध्ये इंद्रिय भ्रम, चित्तभ्रम प्रकारचे अडथळे का निर्माण होतात, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास. त्याचबरोबर परिसर, परिसर हा भाग आपण बघितला. अनुवंशापेक्षा परिसराला कोणी महत्व दिले हे सगळं आपण या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. जो काही PDF तुम्हाला पाठवले जाते त्याचं वारंवार वाचन करा. मी सुरुवातीला शिकवण्याच्या आधी वाचायला का लावतो, तर ज्ञानाचं दृढीकरण व्हावं यासाठी हा माझा प्रयत्न असतो. बाकीचा भाग आपण नंतर पाहूया. गुड नाईट, शुभरात्री, थँक्यू.
थँक्यू सर.